नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे. तर वचन दिले मी तुला या मालिकेमध्ये आपली ऊर्जा आहे ना हर्षवर्धनच्या नाकावर टिचून चांगलाच हर्षवर्धनचा गेम करणार आहे. आतापर्यंत हर्षवर्धननी खूप तिच्या विरुद्ध काही काही प्लॅन केलं, पण ते सक्सेस झालं नाही. तसं आतासुद्धा सक्सेस होणार नाही. तर आता ऊर्जा ना तिच्या केस संदर्भात बाहेर गेलेली असते आणि तिला 11च्या आत घरीसुद्धा यायचं असतं, कारण 11 वाजता डॉक्टर घरी येणार असतात. पण तिचं काम पटपट इकडे उरकतच नाही. जी केस तिने घेतली होती ती मुलगी चक्कर येऊन पडलेली असते. ऊर्जा तिला दवाखान्यात घेऊन जाते. तिला बरं झाल्यानंतर तिला ती रिक्षात बसून देते. तेव्हा ती त्या बाईला सांगते की तुम्ही ह्या मुलीची काहीच काळजी करू नका, कारण आता तिच्याबरोबर मी आहे. पण तिला काय माहिती हीच बाई हर्षवर्धनला मिळालेली आहे. तर इकडे आता घरी डॉक्टर आलेले असतात, त्याच्यामुळे घरामध्ये खूप वातावरण तापलेलं असतं, कारण अजूनही ऊर्जा घरी आलेली नसते. तेव्हा ऊर्जाची सासू घरामध्ये खूप कांगावा करायला सुरुवात करते की ऊर्जाने जर जबाबदारी घेतली तर तिने आलीच का नाही. आणि ती ती जेव्हा बोलत असते ना तेव्हा हर्षवर्धनला मात्र खूप हसायला येत असते, कारण हर्षवर्धनच्याच प्लॅनमुळे ऊर्जा घरी आलेली नसते आणि घरातल्यांच्या नजरेत तिला उतरवायचं असतं. तर इकडे आता शौर्य आईला किती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आई काही ऐकून घेत नाही. तेवढ्यात ऊर्जा येते. तर शौर्य म्हणते तू बरी आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? फोन उचलत नव्हते. तर ऊर्जा म्हणते मी बरी आहे. डॉक्टर कुठे आहे? कारण आता मला डॉक्टरांना भेटायची खूप गरज आहे. तर लगेच तिची सासू पुढे येते आणि म्हणते हो का? आत्ता का? इतक्या वेळ तू कुठे होते? किती वेळ झाला आम्ही सर्वजण तुझी वाट बघतोय, पण तू घरी का आली नाही? तेव्हा हर्षवर्धन जेव्हा ऊर्जाला बघतो ना तेव्हा हर्षवर्धनला सुद्धा धक्का बसतो, कारण त्याला वाटतं ऊर्जाचं काम इतक्या लवकर उरकणारच नव्हतं. तर ऊर्जा घरी आलीच कशी? कारण आता हर्षवर्धनच्या प्लॅनमध्ये ऊर्जा फसलीच नसते. हर्षवर्धनच्या नाकावर टिचून ऊर्जा बरोबर 11 वाजता घरात आलेली असते. आता हर्षवर्धनच्या पुढील मध्ये ऊर्जा फसेल की नाही हे जाणून घ्यायचं आहे ना? मग शेजारचं असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.